नमस्कार मित्र, netbit.comच्या या मायक्रोसॉफ्ट एक्सेल ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये काउंट इफ फंक्शन कसे वापरावे. काउंट इफ फंक्शन म्हणजे आपल्याला जर एखादा डेटा दिलेला असेल किंवा एक्सेलमध्ये काही डेटा असेल त्यापैकी काही अटींची पूर्तता करणाऱ्या संख्या किंवा पूर्तता करणारे सेल्स किती आहेत हे ओळखण्यासाठी आपण काउंट इफ फंक्शन वापरतो. काउंट इफ फंक्शन आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने थोडं सोपं करून पाहणार आहोत. यासाठी मी इथे एक उदाहरण बनवलेलं आहे. हा काही संख्यांचा संच आहे. यामध्ये मी रँडमली काही संख्या लिहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ जर आपल्याला दिलेल्या संख्या संचामधील 25 ही संख्या किती वेळा आलेली आहे हे जर पाहायचं असेल तर आपण काउंट इफ फंक्शन वापरू शकतो. आता 25 ही संख्या तुम्ही पाहाल इथे मी बऱ्याच ठिकाणी मुद्दामून लिहिलेली आहे. या पूर्ण संख्या संचामध्ये 25 संख्या किती वेळा आलेली आहे समजा आपल्याला असं चेक करायचं असेल तर त्यासाठी काउंट इफ फंक्शन आपण वापरू शकतो. हे पहा मी इथे वापरतो आहे. काउंट इफ लिहिलं, कंस सुरू केला, रेंजचा अर्थ आपल्याला दिलेला संख्या संच, आम्ही पूर्ण संच सिलेक्ट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर क्रायटेरिया आपल्या म्हणजे कोणती अट, तर आपली अट आहे की संख्या 25 असली पाहिजे. कंस पूर्ण केला, एंटर केल्यानंतर पहा 9 वेळा इथे 25 ही संख्या आलेली आहे. आपण काउंट इफ फंक्शन आणखीन एका प्रकारे वापरू शकतो. हे पहा मी पुन्हा काउंट इफ लिहितो, कंस सुरू केला, रेंज म्हणजे दिलेला संख्या संच आपला सारखाच आहे. या संख्या संचामध्ये समजा आपल्याला पाहायचं आहे की 23 ही संख्या किती वेळा आलेली आहे, तर मी 23 लिहिलं, कंस पूर्ण केला, पहा 3 वेळा इथे या संख्या संचामध्ये 23 आलेली आहे. आपण पाहू शकता 1, 2 आणि तिसरी इथे आहे 3 वेळा. काउंट इफ फंक्शनमध्ये आपण आणखीन एक प्रकार वापरू शकतो, तो म्हणजे समजा ही मी रेंज दिलेली आहे. रेंज दिल्यानंतर किती संख्या मला पाहायचं आहे की या 25पेक्षा मोठ्या आहेत किंवा 25पेक्षा लहान आहेत. सध्या आपण मोठ्या याचं उदाहरण पाहूया. त्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही असं चिन्हांचा किंवा फॉर्म्युलाचा वापर करता. तर मी लिहिलं 25पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या, अवतरण चिन्ह पूर्ण केलं आणि कंस पूर्ण केला. आता पहा दिलेल्या संख्या संचामध्ये 10 संख्या अशा आहेत ज्या 25पेक्षा मोठ्या आहेत. याच प्रकारे आपण लहान संख्याही शोधू शकतो. यासाठी मी काउंट इफ असं लिहिलं, पुन्हा दिलेला संच सिलेक्ट केला, कमा आणि त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्हामध्ये मी पाहिलं की 25पेक्षा लहान संख्या कोणत्या आहेत, अवतरण चिन्ह पूर्ण, कंस पूर्ण, आणि पहा 5 संख्या अशा आलेल्या आहेत ज्या 25पेक्षा लहान आहेत. आपण संख्यांमध्ये हे कसं वापरतात काउंट इफ फंक्शन ते पाहिलं. आता आपण पाहूया अक्षरांच्या बाबतीत काउंट इफ फंक्शन कसं वापरायचं. इथे मी काही टेक्स्ट किंवा शब्द लिहिलेले आहेत रँडमली, आणि आपण आता पाहणार आहोत की काउंट इफ फंक्शन आपण अक्षरांबद्दल कसं वापरतो. अगदी सोपं आहे. संख्यांमध्ये जसं वापरलं तसंच, फक्त एकच फरक आहे यामध्ये की यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह वापरावं लागतं. उदाहरणार्थ आपण इथे पाहाल ॲपल मी बऱ्याच वेळा लिहिलेलं आहे, तर आपण पाहूया ॲपल, कंस पूर्ण. इथे पहा मी दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये शब्द लिहिलेला आहे, 5 वेळा इथे मी ॲपल असं लिहिलेलं आहे. तर काउंट इफ फंक्शन वापरण्यासाठी अतिशय सोपं आहे आणि खूप मोठ्या डेटावर काम करताना तुम्हाला उपयोगी ठरेल. काउंट इफचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले. हे फंक्शन तुम्हाला सोपं वाटेल, आवडेल. हे ट्युटोरियल तुम्हाला आवडले असेल अशी मला आशा आहे. netbit.com वर जाऊन आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल, संगणक, कम्प्युटर्स, इंटरनेट याबद्दल विविध प्रकारचे माहितीपूर्ण लेख पाहू शकता. आपण हे ट्युटोरियल पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.